या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। ऑगस्टला मांसाहार विक्री बंदचा निर्णय काँग्रेस काळातील 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार, राज्य सरकारकडून स्पष्ट। 15 ऑगस्टला मांस विक्रीसह कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण, डोंबिवली, नागपूर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर महापालिकांचं फरमान, तर निर्णयाविरोधात कल्याणमध्ये खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। 15 ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर घातलेल्या बंदीचे भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून स्वागत। 1988 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयाचीच अंमलबजावणी केल्याचा भोसलेंचा दावा। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, KFC, मॅकडॉनल्ड्स सारखी उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? मनसेच्या राजू पाटील यांचा कल्याण, डोंबिवली महापालिका आयुक्तांना सवाल। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावनाही महत्वाच्या। 15 ऑगस्टच्या दिवशी मांसाहार बंदीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत। कल्याण, डोंबिवलीच्या आयुक्तांना बडतर्फ करा, स्वातंत्र्य दिनी आम्ही काय खावं हे सांगण्याचा अधिकार आयुक्तांना नाही। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या आदेशानंतर आमदार आदित्य ठाकरे संतापले। नगरविकास विभागाच्या 1988च्या नियमानुसारच कत्तलखाने बंद ठेवण्याचे दिवस ठरवून दिलेत, त्या अनुषंगानं आपण परिपत्रक काढलं। नागपूर मनपाचे उपायुक्त राजेश भगत यांचं स्पष्टीकरण। दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस। कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती आंदोलनाच्या पावित्र्यात जैन समुदायाला उत्तर देणार। कबूतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी दरम्यान आतापर्यंत कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी 1,32,000चा दंड वसूल, कोर्टानं दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन। दादर कबूतरखाना परिसरात कबुतरांना देण्यात आलेलं खाद्य हटवलं। इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना देण्यात आलं होतं खाद्य, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन न करत कबुतरांना खाद्य टाकल्याचा प्रकार। कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार, फायब्रोसिसवर औषधही परिणामकारक ठरत नाहीत। कबुतरांच्या धोक्याबद्दल डॉक्टर सुजित राजन यांचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर। सरकारनंच जैन समाजाच्या चेस्ट फिजिशियन डॉक्टर्सकडून त्यांच्या समाजाच्या मुलींची समजूत काढणं गरजेचं, अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। मुंबई लोकलमध्ये गुजराती मराठी प्रवाशांमध्ये वाद, 2 गुजराती व्यक्ती कबुतरांना दाणे टाकण्यावर चर्चा करत असतानाच एकानं मराठी लोक आमच्या घरी भांडी घासतात असं वक्तव्य केलं, त्यावरून मराठी आणि गुजराती प्रवाशांमध्ये वाद। आमदारांना 10 महिन्यापासून निधी नाही, राज्य सरकार आर्थिक संकटात, सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांची तक्रार, तर आमच्या सर्व आमदारांना निधी दिला जातो, मंत्री सरनाईक यांनी दावा फेटाळला। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना निधी मिळाला, मग एका आमदाराला महत्त्व कशाला देता? यंदा सर्वाधिक 22,000 कोटीच्या निधीचं वितरण, संजय गायकवाडांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर। सरकारकडे विकासासाठी निधी नाही हे सत्य नाही, अर्थव्यवस्थेवर ताण येणं साहजिक, गायकवाडांच्या निधीवरील वक्तव्यावरून जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही, रायगडचं पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचंही म्हणणं, मंत्री भरत गोगावले ठाम, तर पालकमंत्री पदाबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांकडून स्पष्ट। गोगावलेंना ध्वजारोहण दिलं नाही तर पालकमंत्री पद कुठून देणार? शिंदेंच्या पक्षानं रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद विसरावं, अंबादास दानवे यांची टीका। रायगड पालकमंत्री पदावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा, ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही, गोगावले ठाम, तर शिंदे श्रीनगरला आणि गोगावले दिल्लीत असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर। पालकमंत्री पदाबाबत कॅबिनेटमध्ये कोणतीही चर्चा नाही, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत संजय शिरसाट यांची माहिती। तुळजाभवानी मंदिर नूतनीकरणाला जितेंद्र आव्हाडांचा विरोध, मंदिराला कुणालाही हात लावू देणार नाही, आव्हाडांचा इशारा, तर धाराशिवमध्ये आव्हाडांच्या गाडीसमोर भाजप कार्यकर्त्यांची निदर्शनं। आज मुख्यमंत्र्यांची राज्यातील गणेशोत्सवासंदर्भात महत्वाची बैठक, राज्यातील सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार, काही शहरातील लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार। मुंबई गोवा महामार्गावर जेवढे खड्डे तेवढा सरकारकडून दंड घ्या, गणेश मंडपांसाठी खणलेल्या खड्ड्यासाठी आम्ही 1 रुपयाही दंड भरणार नाही, उद्धव ठाकरेंचं महायुतीला आव्हान। अजित पर्व युवा संवाद ग्रामसंपर्क अभियानाची सुरुवात, अजित पवारांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ, LED व्हॅनद्वारे कामांची माहिती महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोहोचवली जाणार। हकालपट्टी केलेल्या सूरज चव्हाणांचा दादांच्या बॅनरवर फोटो, अरविंद चितोडिया यांनी लावलेल्या दादांच्या बॅनरवर सूरज चव्हाणांचा फोटो।
जनाची नाही तर मनाची तरी ठेवा म्हणत विखे पाटील यांची अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीका. कारखानदारीला जीवदान देणारे पंतप्रधान गृहमंत्र्यांचे फोटो बॅनरवर लावले नाही, विखेंचा अजित पवारांवर आरोप. तर विखे पाटलांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, अजित पवारांची प्रतिक्रिया. राज्यातील मनपा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेची युवा सेना सक्रिय. मनपा निवडणुकीसाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी. युवा सेना सचिव वरुण सरदेसाईंचा पुणे आणि नाशिक दौरा, स्थानिक पातळीवर आढावा घेणार. पराभूत 48 लोकसभा मतदार यादीतील हेराफेरीचा डेटा राहुल गांधी लवकरच समोर आणणार. 7 ते 8 टप्प्यात यादी जाहीर करणार. सूत्रांची माहिती. पिक्चर अभी बाकी है असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला दिला होता इशारा. एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या, मनसेच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी. विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड, महाविकास आघाडीचा भाजपवर गंभीर आरोप करणारं पत्र समोर. पत्रावर मवियाच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या, संशय असणाऱ्या 13 मतदारसंघांचा पत्रात उल्लेख. राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत, मात्र 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण नाही. ठाकरे बंधू युतीवर काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचं मोठं वक्तव्य. आम्हाला आगामी निवडणूक आमच्या भरवशावर लढू द्या. विजय वडेट्टीवार यांच्याकडून स्थानिक स्वराज्य निवडणुकीत स्वबळाचे संकेत. मविया झाली, इंडिया आघाडी झाली, आता स्थानिक पातळीवर निर्णय करू. वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य. स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत, पण निर्णय स्थानिक पातळीवर होतील. अमित देशमुख यांचं वक्तव्य. तर काँग्रेसची शक्ती कमी नाही, निवडणुकीत तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी. देशमुखांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. पर्यावरणाचं प्रेम यांच्याकडून शिकायचं का? पीओपी मूर्ती संदर्भातील अनिल काकोडकरांच्या समितीवर उद्धव ठाकरेंची टीका. तर आरेचं जंगल कापणाऱ्यांच्या सूचना का ऐकायच्या असं म्हणत सरकारवरही निशाणा. मुंबई सत्र न्यायालयाकडून बच्चू कडूंना 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी बच्चू कडू दोषी, जामिनावर सुटका. 5,000चा दंड ठोठावला. चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं धडक कारवाई करत ठाकरेंचा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारेला केलं तळीपार. विक्रांत सहारेवर गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्हे दाखल. सांगलीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा. देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत 3 वाजता भाजप पक्षप्रवेश होणार. पुणे पार्टी प्रकरणी आज प्रांजल खेवलकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी. दरम्यान दबाव टाकून महिलांना बोलावलं का? एसआयटी मार्फत चौकशी करण्यासाठी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र. जाधवांकडून विनय नातूंना अनाजी पंतांची उपमा. तर ब्राह्मणांशिवाय गुहागरमधून भास्कर जाधव कसे निवडून येतात बघू. जाधवांना महासंघाचं खुलं आव्हान. अजित पवारांनी जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी. अजित पवारांच्या कुरेशी लोकांवरील वक्तव्यावर महाराष्ट्र गोसेवा संघाचे मिलिंद एकबोटे यांची प्रतिक्रिया. मिलिंद एकबोटेंच्या विरोधात कल्याणमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी अजित पवार गटाचं आंदोलन. अजित पवार यांच्या विरोधात एकबोटेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध. शाळेच्या मुलांना घेऊन जाणाऱ्या चालकाला मुंबईच्या दहिसर चेकनाक्यावर पोलिसांनी मारहाण केल्याचा मनसेचा आरोप. मनसे शहराध्यक्ष संदीप राणेंनी वाहतूक शाखेत ठिय्या आंदोलन केलं. नाशिकमध्ये बिऱ्हाड आंदोलनाच्या 35व्या दिवशी आयुक्तालयाबाहेर आदिवासी आक्रमक. बाह्यस्रोत पद्धतीनं भरती न करण्याची वर्ग 3 आणि 4च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची मागणी. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन सज्ज. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दाखवली ट्रेनची पहिली झलक. 1200 हॉर्स पॉवरची आणि 110 किलोमीटर वेगानं धावणारी हायड्रोजन ट्रेन. देशात 4 ठिकाणी सेमीकंडक्टर प्रकल्पाला मान्यता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. ओडिशात 2, पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 1 प्रकल्प होणार. प्रकल्पासाठी 4,594 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता. सोलापुरातून मुंबई पुण्याला विमानसेवा सुरू होणार. उद्योजकांसह कंपन्यांना सवलती देण्याचा निर्णय. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राची पैठणी साडी लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयात प्रदर्शित होणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विनंती संग्रहालयाकडून मान्य. भारतानं सिंधू नदीवर धरण उभारण्याचा प्रयत्न केल्यास युद्ध अटळ. सिंधू कराराच्या स्थगितीचा उल्लेख करत पाकच्या बिलावल भुट्टोची पोकळ धमकी. आम्ही बुडालो तर अर्ध जग घेऊन बुडू ही आसिम मुनीरची भाषा. ओसामा बिन लादेन सारखी. माजी अमेरिकन अधिकाऱ्याकडून पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी. बिहारमधील 50 विधानसभा जागांवर राहुल गांधी यात्रा काढणार. यात्रेत 23 जिल्ह्यांचा समावेश. 2020 मध्ये महाआघाडीनं 23 जागा जिंकल्या होत्या. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.